मित्रांनो, H2SO4 इथं जो फॉर्म्युला लिहिला आहे बोर्डवरती तुम्हाला फॉर्म्युला जो दिसतोय H2SO4चा, तो H2SO4 ज्याला आपण कॉमन नेमनं ओळखतो सल्फ्युरिक ॲसिड, SULPHURICACID. हे H2SO4 मॉलिक्युलर फॉर्म्युला असलेल्या ॲसिडचं कॉमन नेम आहे, ज्याला आपण जनरल नाव असं म्हणतो. त्या H2SO4 फॉर्म्युला असलेल्या ॲसिडचं कॉमन नेम सल्फ्युरिक ॲसिड आहे. हा सल्फ्युरिक ॲसिड जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ॲसिड आहे. सिंथेटिकली किंवा इंडस्ट्रियली जे पदार्थ आपल्याला तयार करायचे असतात, जसं की काही डाईज आहेत, काही ड्रग्स आहेत, महत्त्वाचे इम्पॉर्टंट ड्रग मॉलिक्युल्स आहेत, तसंच काही स्फोटकं आहेत, त्याला आपण एक्सप्लोजिव्स असं म्हणतो. त्याच्यानंतर काही डिटर्जंट्स आहेत. हे सगळे पदार्थ जे डेली रुटीनमध्ये काही आपण वापरतो, जसं की डिटर्जंट्स आहे आपण डेली रुटीनमध्ये वापरतो. वेगवेगळे पेंट करण्यासाठी आपण डाईज वापरतो, वेगवेगळे पेंटचे कलर्स वापरतो, त्या डाईज वापरतो. तर त्या पेंटच्या कलर पिगमेंट्समध्ये त्यांच्या सिंथेसिसमध्ये किंवा ते पिगमेंट्स तयार करण्यासाठी H2SO4 हा वापरला जातो. बऱ्याचशा प्रोसेसेसमध्ये हा इम्पॉर्टंट कॅटलिस्ट म्हणून, काही ठिकाणी सल्फोनेटिंग एजंट म्हणून, काही ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून, अशा वेगवेगळ्या अँगलमधनं H2SO4चा यूज आपल्याला बघायला मिळतो, ज्या H2SO4ला आपण सल्फ्युरिक ॲसिड या नावानं ओळखतो. तर याच सल्फ्युरिक ॲसिडचं प्रिपरेशन, हा सल्फ्युरिक ॲसिड आपण वेगवेगळ्या कंपाऊंड्सच्या प्रिपरेशनसाठी किंवा वेगवेगळ्या रिएक्शनसाठी वापरतो, वेगवेगळ्या भूमिकांसाठी वापरतो, वेगवेगळे रोल तो प्ले करतो वेगवेगळ्या रिएक्शन्समध्ये. पण हा सल्फ्युरिक ॲसिड तयार कसा होतो याच्याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे, ज्याचं नाव आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. इथं जी कॉन्टॅक्ट प्रोसेस वापरायची आपल्याला, त्या प्रोसेसचं नाव आहे कॉन्टॅक्ट प्रोसेस. सो आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत केम लर्निंग या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस यातला काही पार्ट किंवा त्याचं प्रिन्सिपल जे आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. So let us discuss the principle in first, then we will discuss the total process, contact process in the series of lecture वन बाय वन. कारण काय, सिरीज ऑफ लेक्चर असं म्हणण्याचं कारण असं की ही जी प्रोसेस आहे ती छोटी नाही आहे, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, बरेच अँगल्स आहेत. कॉन्टॅक्ट प्रोसेस तशी पाहिली तर 3 रिॲक्शनची स्टेप आहे, 3 स्टेपची रिॲक्शन आहे, ज्याच्यामध्ये H2SO4 तयार करता येतो. आपण त्या रिॲक्शन्स पाहणारच आहोत. पण असं जरी थेरॉटिकली बोलत असलो आपण, तरी इंडस्ट्रियली जेव्हा H2SO4 तयार केला जातो, सल्फ्युरिक ॲसिड तयार केला जातो, त्यावेळेस कॉन्टॅक्ट प्रोसेस जी वापरली जाते ती कॉन्टॅक्ट प्रोसेस ही बरेच लेंदी आहे, एक्सप्लेन करण्यासाठी बरीच लेंदी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल्स किंवा कुठले रिॲक्टंट वापरले जातात, त्याच्यामध्ये कॅटलिस्ट कुठले वापरले जातात, त्या कॅटलिस्टच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्या मागचे काही फिजिकल किंवा केमिकल प्रिन्सिपल्स काय आहेत, ज्याला फिजिको केमिकल प्रिन्सिपल्स असं म्हणतो आपण, ते प्रिन्सिपल्स काय आहेत, थर्मोडायनामिक प्रिन्सिपल्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या कॉन्टॅक्ट प्रोसेसच्या बाबतीत करायचा आहे. आणि तो एका व्हिडिओमध्ये पूर्ण होणं शक्य नाही, म्हणून मी काय म्हणतोय, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस ही एक सिरीज असणार आहे. 2 किंवा 3 किंवा 4 व्हिडिओची ती सिरीज असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त काय करणार आहोत, तर फक्त H2SO4 हा कॉन्टॅक्ट प्रोसेसनं बनवत असताना त्याचं महत्त्वाचं प्रिन्सिपल काय, कशावरती आधारित ही प्रोसेस, ते आपण समजून घेणार आहे. सो आपण बघूया मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. त्यातला पहिला पार्ट आपण आज डिस्कस करू. सुरुवातीला प्रिन्सिपल ऑफ दिस प्रोसेस. ओके, PRINCIPLE, प्रिन्सिपल ऑफ दिस प्रोसेस. या प्रोसेसचं प्रिन्सिपल काय आहे, तर याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या रिॲक्शन्स होतात. कुठल्या 3 रिॲक्शन्स आहेत आपण बघूया. रिॲक्शन पहिली जी आहे 3 स्टेपची रिॲक्शन आहे. 3 स्टेपमध्ये ही प्रिन्सिपल आपण डिस्कस करणार आहे. त्यातली पहिली जी स्टेप आहे त्यामध्ये सल्फर प्लस O2 या दोघांची रिॲक्शन करणार आहे आपण. हा सल्फर जो घेतला आहे आपण, दॅट सल्फर इज टेकन इन द फेज दॅट इज सॉलिड फेज. लक्षात घ्या, हा जो स्मॉल एस लिहिला आहे कंसामध्ये, दॅट इंडिकेट्स द फेज ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्यूल. फेज म्हणजे काय, कुठल्या स्थितीमध्ये रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे. स्थिती म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हा लिक्विड स्टेटमध्ये, हा त्याची फिजिकल स्टेट काय, लिक्विड स्टेट आहे, गॅसियस स्टेट आहे किंवा सॉलिड स्टेट आहे, ती स्टेट आपल्याला समजून घ्यायची आहे. तर सल्फर जो घेतला आहे आपण तो सॉलिड स्टेटमध्ये घेतला आहे, म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे, स्मॉल एस असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. O2 जो घेणार आहे आपण तो गॅसियस फॉर्ममधला असणार आहे,
म्हणून गॅसियस फेजमधला त्याच्यासाठी आपण स्मॉल जी असं ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे. याचा प्रॉडक्ट काय या रिॲक्शनचा? या रिॲक्शनचा प्रॉडक्ट आहे SO2 मॉलिक्युलचं फॉर्मेशन. SO2 मॉलिक्युलचं नाव सल्फर डायऑक्साईड मॉलिक्युल. या रिॲक्शन सोबतच आपण या रिॲक्शनमध्ये जी हीट बाहेर पडते, इव्हॉल्व होते, ती लिहिणार आहे. त्यात ती आपण डेल्टा एच, ज्याला आपण एन्थाल्पी असं पण म्हणतो किंवा हीट ऑफ रिॲक्शन असं पण म्हणतो, ते डेल्टा एच इज इक्वल टू, या रिॲक्शनसाठी डेल्टा एचची व्हॅल्यू येते 295 किलो जूल एवढी. ओके, तो जो काही 1 मोल असेल, जो काही असेल प्रिपरेशन, ते मोलार प्रिपरेशननुसार आपण ही व्हॅल्यू घेतलेली आहे. 295 किलो जूल पर मोल जी काय व्हॅल्यू असेल ती डेल्टा एचची व्हॅल्यू आहे. ओके, सो ही डेल्टा एच म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन ज्याला म्हणतो आपण, ती व्हॅल्यू आहे. आता इथे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं? कुठल्याही रिॲक्शनमध्ये जेव्हा आपण एनर्जीची व्हॅल्यू किंवा हीटची व्हॅल्यू निगेटिव्ह साईनमध्ये इंडिकेट करतो की त्या रिॲक्शनमधनं ती एनर्जी बाहेर पडते, ज्याला आपण एक्झोथर्मिक असा शब्द वापरतो. बरोबर आहे, एक्झोथर्मिक. ज्या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर टाकली जाते, उष्णता बाहेर टाकली जाते, हीट बाहेर फेकली जाते, वेन एव्हर हीट इज गिव्हन आउट इन ए रिॲक्शन, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झो म्हणजे बाहेर टाकणे, थर्मिक म्हणजे हीट बाहेर टाकणारी रिॲक्शन. ओके, आपल्याला नेहमीच्या डेली लाईफमध्ये पण अशा एक्झोथर्मिक रिॲक्शनचा बराच अनुभव येतो. पर्टिक्युलरली शेतात जेव्हा काम करता शेतामध्ये, त्यावेळेस आपण शेतामध्ये युरिया खत टाकत असतो. तो युरिया जर तुम्ही पाण्यात मिसळला तर ते पाणी जे ऑलरेडी थंड जर असेल, ते पाणी घेतलेलं सुरुवातीचं पाणी, तर युरिया पाण्यात मिसळल्यानंतर तो पाणी गरम होतो. तर ते पाणी गरम का होतं? तर कारण युरिया आणि वॉटर याची जी रिॲक्शन होते, ह्यातनं जे काही प्रॉडक्ट्स तयार होतात, ते प्रॉडक्ट तयार होत असताना त्यातनं हीट बाहेर पडते आणि त्याच्यामुळे ते पाणी काय होतं? गरम होतं. त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक रिॲक्शन. हे डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे. तसंच ही जी रिॲक्शन आहे, सल्फरचं कन्व्हर्जन SO2 मध्ये, सल्फर डायऑक्साईडमध्ये, ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, ज्याच्यामध्ये 295 किलो जूल एवढी एनर्जी बाहेर पडते. आता या रिॲक्शनचं अजून एक वैशिष्ट्य बघा, ही फॉरवर्ड डायरेक्शनमधली रिॲक्शन आहे. दुसरी गोष्ट, जो रिॲक्टंट जे दोन घेतलेले आहेत, सल्फर आणि ऑक्सिजन, त्यापैकी सल्फर हा सॉलिड स्टेटमधला रिॲक्टंट आहे, ऑक्सिजन हा गॅसियस स्टेटमधला रिॲक्टंट आहे. सो दोन फेजेस वेगवेगळे असलेले रिॲक्टंट मॉलिक्यूल जर घेतलेले असतील तर त्या रिॲक्शनला आपण दुसरी एक गोष्ट म्हणतो, त्या रिॲक्शनला आपण म्हणतो हेटेरोजिनियस, GENEOUS, हेट्रोजिनियस रिॲक्शन. हेट्रोजिनियस का म्हणायचं? जर दोन्ही रिॲक्टंट सेम फेजमधले असतील, म्हणजे गॅस घेतला असेल, लिक्विड घेतला असेल किंवा सॉलिड घेतला असेल, अशी जर रिॲक्शन केलेली असेल तर त्याला होमोजिनियस असा शब्द वापरायचा. पण जेव्हा दोन रिॲक्टंट वेगवेगळ्या फेजमधले, जसं इथं आहे, सल्फर जो घेतला आहे तो सॉलिड स्टेटमध्ये, ऑक्सिजन जो घेतला आहे तो गॅसियस स्टेटमध्ये, असे दोन वेगवेगळ्या स्टेटमध्ये जर रिॲक्टंट मॉलिक्यूल घेतलेले असतील तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? हेटेरोजिनियस रिॲक्शन असं म्हणायचं. ठीक आहे. सो दिस रिॲक्शन इज हेट्रोजिनियस. या रिॲक्शनचे 2-3 वैशिष्ट्य लक्षात ठेवा. कुठले? एकतर ही हेट्रोजिनियस रिॲक्शन आहे, कारण दोन रिॲक्टंट जे घेतलेत ते वेगवेगळ्या फेजमध्ये आहेत. दुसरी गोष्ट, ही रिॲक्शन फक्त फॉरवर्ड डायरेक्शनची रिॲक्शन आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन याच्यात होत नाही आणि एवढी हीट त्याच्यामध्ये बाहेर पडते, इव्हॉल्व होते. ही पहिली स्टेप. ओके, आपण हवं तर याला एक नंबर नाव देऊ, या स्टेपला स्टेप नंबर 1. सेकंड स्टेपमध्ये काय होतं की हा जो SO2 मॉलिक्यूल आहे, या SO2 मॉलिक्यूलचं परत एकदा ऑक्सिडेशन होतं O2 सोबत. इथं एक्सेसमध्ये O2 घेतलाय, EXCESS, एक्सेसमध्ये, जो गॅसियस फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि हा SO2 सुद्धा गॅसियस फॉर्ममध्येच प्रेझेंट आहे, कारण हा जो तयार झाला तो काय तयार झालाय? गॅस तयार झाला आहे. सल्फर डायऑक्साईड हा गॅस तयार होतो या पहिल्या स्टेपमध्ये. तो गॅसियस फॉर्ममधला SO2 परत एकदा एक्सेस ऑफ ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केला जातो. जिथे ऑक्सिजनची ॲडिशन होते किंवा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन रिॲक्शन. काय म्हणतो? ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 या दोन्ही रिॲक्शनमध्ये काय होतं? ऑक्सिडेशन होतं. या स्टेप नंबर 2चा जो प्रॉडक्ट आहे, तो स्टेप नंबर 2चा प्रॉडक्ट जो मिळतो आपल्याला तो SO3 नावाचं SO3 गॅस मिळतो. ठीक आहे, त्या SO3चं नाव काय? सल्फर ट्रायऑक्साईड. जसं याला सल्फर डायऑक्साईड म्हटलं आपण, तसंच SO3ला सल्फर ट्रायऑक्साईड म्हणायचं आणि हा सुद्धा गॅसियस फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. या रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय? तर ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. जशी पहिली रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये होती, फक्त इरिव्हर्सिबल रिॲक्शन होती, तसं याचं नाही आहे. दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि इथे सुद्धा परत एकदा हीट बाहेर पडते, डेल्टा एच हीट इव्हॉल्व होते, -189 किलो जूल एवढी हीट बाहेर पडते. ओके, 189 किलो जूल एवढी हीट इथं बाहेर पडते.
सो आता ही जी हीट बाहेर पडते परत एकदा ही एक्झोथर्मिक रिॲक्शन ठरते, कारण इथे निगेटिव्ह साईन लिहिलं आपण 189 किलो जूल एवढी हीट बाहेर पडत असल्यामुळं. सो दिस इज अगेन अन एक्झोथर्मिक रिॲक्शन. नाउ दिस प्रोसेस कंटेन्स बोथ ऑफ द गॅसियस रिएक्टंट मॉलिक्यूल. SO2 हा पण गॅस आहे, O2 हा पण गॅस आहे, बरोबर. आणि त्या दोघांची रिएक्शन होऊन तयार काय होतो, SO3 गॅस तयार होतो, सल्फर ट्रायऑक्साईड. सो दोन्ही रिएक्टंट मॉलिक्यूल सेम फेजमध्ये म्हणजे गॅसियस फेजमध्ये असल्यामुळं या रिएक्शनला आपण काय म्हणतो, या टाईपच्या रिएक्शनला आपण होमोजिनियस टाईपची रिएक्शन असं म्हणतो. ओके. आणि लास्ट स्टेप जी आहे, ॲक्च्युअली बऱ्याच छोट्या मोठ्या स्टेप याच्यामध्ये होत राहतात, पण या 3 इम्पॉर्टंट स्टेप जे आहेत या कॉन्टॅक्ट प्रोसेसमधल्या त्याच्याबद्दल आपण फक्त प्रिन्सिपलच्या बाबतीत बोलणार आहे. ओके. सो 3 या ज्या स्टेप महत्त्वाच्या आहेत त्यातली शेवटची जी स्टेप आहे, जेव्हा SO3 हा गॅस तयार होतो तेव्हा तो SO3 गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व केला जातो किंवा मिसळला जातो. ओके. इट इज ट्रीटेड विथ H2O, SO3 गॅस प्लस H2O. H2O मध्ये त्याला डिझॉल्व केलं जातं, बबल केलं जातं, त्यातनं पास केलं जातं आणि हे पास केल्यानंतर याच्यापासून तयार होतो तो फायनल प्रोडक्ट जो आपल्याला तयार करायचा आहे कॉन्टॅक्ट प्रोसेसनं H2SO4, तो लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतो, ज्याला आपण ब्रॅकेटमध्ये स्मॉल l या लेटरनं दाखवणार आहे. H2O लिक्विड फेजमध्ये अगेन दिस इज एन हेट्रोजिनियस प्रोसेस. SO3 इज अ गॅस, H2O is a liquid. It is the forward direction reaction only, that is irreversible process, and once H2SO4 is formed it present in liquid form. Okay. So H2SO4 शेवटी या रिएक्शन मध्ये लिक्विड फॉर्मॅट मध्ये तयार होतो. बघा काय काय झालं, थोडक्यामध्ये जर एक्सप्लेन करायचं झालं या रिएक्शन बद्दल किंवा ही कॉन्टॅक्ट प्रोसेस बद्दल, तर या 3 रिएक्शन आहेत ज्या सगळं काही एक्सप्लेन करतात. अर्थात प्रोसेस, त्याच्यामधलं मॅन्युफॅक्चरिंगच्या वेगवेगळ्या स्टेप्स, त्याच्यामधलं इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट, त्याच्यामधलं फिजिको केमिकल पार्ट, दॅट इज अ पार्ट. पण 3 स्टेपमध्ये रिएक्शन आपण डिफाईन करू शकतो किंवा कॉन्टॅक्ट प्रोसेस डिफाईन करू शकतो. कशी, सल्फरची रिएक्शन आधी ऑक्सिजनसोबत होते, इट फॉर्म्स SO2 मॉलिक्यूल, SO2 गॅस मॉलिक्यूल, वेअर हीट इज लिबरेटेड अँड दिस इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. सेकंड स्टेप इज वेअर द SO2 रिॲक्ट्स विथ O2 मॉलिक्यूल. SO2 ची रिएक्शन O2 सोबत होते, परत एकदा ऑक्सिडेशन रिएक्शन होते, परत एकदा हीट इव्हॉल्व होते या रिएक्शनमध्ये. पण ही जी स्टेप आहे ती रिव्हर्सिबल स्टेप आहे आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे या रिॲक्शनमधली. ही सेकंड स्टेप जी आहे, ही सेकंड स्टेप सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे या रिॲक्शनमधली, ज्याला वेगवेगळे फिजिको केमिकल प्रिन्सिपल्स अप्लाय करून आपण ती नंतर डिटेलमध्ये समजून घेणार आहोतच. ठीक आहे. आणि ही शेवटची जी स्टेप आहे ज्याच्यामध्ये SO3 गॅस तयार झाला एकदा की तो वॉटरमध्ये बबल केला जातो, वॉटरमधनं पास केला जातो आणि तो वॉटरमधनं पास केल्यानंतर त्याच्यापासून तयार होतो तो H2SO4. या H2SO4चे बरेच फॉर्म आहेत, म्हणजे बरेच फॉर्म म्हटल्यापेक्षा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, डायल्यूट H2SO4, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 98% प्युरिटी असलेला H2SO4 इथं मिळतो. त्याच्यामध्ये SO3चं जर कॉन्सन्ट्रेशन आपण एक्सेस वाढवलं H2SO4मध्ये SO3 गॅसचं, तर त्याच्यापासून तयार होणारा H2S2O8 असं म्हटलं जातं, ज्याला H2S2O7, त्याला ओलियम असं नाव आहे वेगळं, म्हणजे तो H2SO4चाच फॉर्म आहे, सल्फ्युरिक ॲसिडचाच फॉर्म आहे, पण त्याला ओलियम असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये SO3 रिचनेस असलेला H2SO4, त्याला ओलियम असं वेगळं नाव आहे. सो हे सगळे ॲसिड्स आहेत, स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत, वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये, जसं सुरुवातीला या व्हिडिओमध्ये म्हटलं मी, त्या वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी हे ॲसिड्स वापरले जातात. तर हे 3 महत्त्वाचे रिएक्शन्स आहेत आणि ह्या 3 महत्त्वाचे प्रिन्सिपलमध्ये आपल्याला डिस्कस करायचं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये, ही जी मधली रिएक्शन आहे, ही मधली जी रिएक्शन आहे त्या मधल्या रिएक्शनवर आपण कॉन्सन्ट्रेट करू. का कॉन्सन्ट्रेट करू? बिकॉज दिस इज अ की स्टेप. ही महत्त्वाची स्टेप आहे. ही रिएक्शनमधली रिव्हर्सिबल स्टेप आहे. या 2 स्टेप ज्या आहेत, पहिली आणि तिसरी, ती रिव्हर्सिबल स्टेप्स आहेत, पण ही रिव्हर्सिबल स्टेप आहे आणि इथेच सगळी गडबड होण्याची शक्यता असते. गडबड म्हणजे काय, तर ही प्रोसेस फॉलो करताना ही मधली स्टेप जर व्यवस्थित नाही झाली तर रिएक्शन पुढे जात नाही. सो धिस इज द की स्टेप ऑफ द रिएक्शन. ओके. आता आपण ही रिएक्शन मोडू आणि ह्याचे मागे जे प्रिन्सिपल आहे, या रिएक्शनच्या मागे जे प्रिन्सिपल आहे त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करू. तर जी रिएक्शन समजून घ्यायची आहे ती परत एकदा लिहून घेऊ आपण शॉर्टमध्ये. बघा इथे SO2 याला कन्व्हर्ट करायचं आहे O2च्या प्रेझेन्समध्ये, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. SO3 मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि इथे डेल्टा H जो इव्हॉल्व होतो, हीट इव्हॉल्व होते, त्याची व्हॅल्यू लिहिली होती आपण 189 किलो जूल एवढी. ठीक आहे. 189 किलो जूल एवढी हीट इथे इव्हॉल्व होते. सो ही रिएक्शन आहे जी रिव्हर्सिबल रिएक्शन आहे ती आपल्याला डिस्कस करायची.
इथे हा गॅसियस फॉर्ममध्ये, हा सुद्धा गॅसियस फॉर्ममध्ये आणि हा सुद्धा तयार होणारा गॅसच आहे. सो तीनही रिॲक्टंट मॉलिक्यूल आणि प्रॉडक्ट जे तयार होतात ते तिन्ही सेम फेजमध्ये आहेत. सो पहिली गोष्ट म्हणजे ही होमोजिनियस रिॲक्शन आहे, HOMOGENEOUS. दुसरी गोष्ट यातली महत्त्वाची, होमोजिनियस रिॲक्शन आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, दिस इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके. आणि थर्ड महत्त्वाची गोष्ट, दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन, EXOTHERMIC, एक्झोथर्मिक रिॲक्शन. या तिन्ही गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत की होमोजिनियस असल्यामुळं ही रिॲक्शन कशा पद्धतीनं होते, रिव्हर्सिबल रिॲक्शन असल्यामुळे या रिॲक्शनच्या इक्विलिब्रियमवरती याचा काय परिणाम होऊ शकतो, आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्यामुळे टेम्परेचर मेंटेनन्समध्ये ही की रोल कसा प्ले करते. अशा 2-4 महत्त्वाच्या गोष्टी यातल्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला एक ग्राफ बघायला लागेल. तो ग्राफ आपण काढूया, इथे ड्रॉ करूया, या साईडलाच ड्रॉ करू आपण. ग्राफ म्हणजे काय, तर एक आपला चार्ट ज्याला म्हणतो आपण. समजा इथे 10, 20, 30, 40, 50 असं 100पर्यंत. अँड दिस इज व्हॉट, दिस इज वाय ॲक्सिस, बरोबर, वाय ॲक्सिस. आणि दिस इज पर्सेंट कन्व्हर्जन, CONVERSION रेट, पर्सेंट कन्व्हर्जन रेट. आणि इथे खाली आपल्याला एक्स ॲक्सिसवरती जे घ्यायचं आहे, एक्स ॲक्सिसवरती, या एक्स ॲक्सिसवरती आपण टेम्परेचर इन केल्व्हिन घेणार आहे, बरोबर, टेम्परेचर इन केल्व्हिन घेणार आहे. सो याची सुरुवात आपण समजा फॉर एक्झाम्पल 600 पासून करू. याच्या पुढे 700, पुढे 800, 900, पुढे 1100. आता इथून पुढे वाढवत जाऊ आपण, 1100 नंतर 1300 वगैरे वगैरे. जसं जसं पुढे जाईल तसं टेम्परेचर स्केलनुसार. ही अर्थात हे केल्व्हिन टेम्परेचर आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, डिग्री सेल्सिअस नाही, केल्व्हिन टेम्परेचरची स्केल आहे. या रिॲक्शनमधला जो ग्राफ आपल्याला बघायला मिळतो तो आपल्याला असा मिळतो. सॉरी, असा. म्हणजे ऑलमोस्ट 800, 850च्या जवळपास जो रेट आहे रिॲक्शनचा, कन्व्हर्जनचा रेट, अर्थात इथे रेट थोडासा कमी असतो टेम्परेचरनुसार, पण या टेम्परेचरचा रेटवरती काय परिणाम होतो तेच तर आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा, दिस इज वाय ॲक्सिसवरती काय दाखवलं आपण, पर्सेंट कन्व्हर्जन रेट. म्हणजे काय, तर हा SO2चं कन्व्हर्जन SO3 मध्ये जे होतंय त्याचं पर्सेंटेज कन्व्हर्जन रेट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. खाली टेम्परेचर मेन्शन केलं आहे 600, 700, 800. तर 600 ते 700च्या मध्ये जेव्हा टेम्परेचर असतं, फॉर एक्झाम्पल 650 केल्व्हिनच्या जवळ टेम्परेचर असेल, आपण 650 ते 670 असं गृहीत धरू, 670 केल्व्हिन. ओके, मॅक्सिमम 670 केल्व्हिन. सो 670 केल्व्हिनपर्यंत जेव्हा टेम्परेचर असतं, तुम्ही इथं ग्राफमध्ये जर बघितलं तर त्याचा पर्सेंट कन्व्हर्जन रेट 100% आहे असं आपल्याला दिसतं. आलं लक्षात, पर्सेंट कन्व्हर्जन रेट जो आहे तो 100% आहे. ॲक्च्युली या रिॲक्शनचा पर्सेंट कन्व्हर्जन रेट फक्त 12%. 12% म्हणजे SO2चं कन्व्हर्जन SO3 मध्ये जे होतं तर त्याचा पर्सेंट कन्व्हर्जन रेट 12% फक्त. पण जेव्हा तुम्ही टेम्परेचर स्केलवरती त्याला हे करायला सुरुवात करता, ऑब्झर्वेशन करायला सुरुवात करता, त्यावेळेला 670 केल्व्हिन या टेम्परेचरला 12%च्या ऐवजी कन्व्हर्जन रेट 100% आहे असं आपल्याला बघायला मिळतं. मग हा कन्व्हर्जन रेट जो आहे तो कशाशी निगडीत आहे, इट इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर. काय आहे, हा टेम्परेचरवर डिपेंड असलेला कन्व्हर्जन रेट आहे. मग असं जर असेल तर टेम्परेचर जसं जसं वाढत जाईल तसं कन्व्हर्जन रेट वाढतो का, तर असं होत नाही. ग्राफ आपल्याला असं सांगतो की ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द कन्व्हर्जन रेट डिक्रीजेस, गोज ऑन डिक्रीजिंग. मग दिस इज व्हॉट, और दिस कॅन बी एक्सप्लेन्ड बाय द ली चॅटलियर प्रिन्सिपल, CHATELIER, ली चॅटलियर प्रिन्सिपल. व्हॉट इज द ली चॅटलियर प्रिन्सिपल? ली चॅटलियर प्रिन्सिपल हे काय प्रिन्सिपल आहे, तर प्रिन्सिपल असं सांगतं की ज्या वेळेला एखाद्या एक्सटर्नल गोष्टीमुळं, मग ते टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, ज्याला आपण रिॲक्शन कंडिशन असं म्हणतो, त्या रिॲक्शन कंडिशन्स जर चेंज झाल्या तर त्याच्यामुळे रिॲक्शनचं इक्विलिब्रियम बदलू शकतं. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की इक्विलिब्रियम म्हणजे काय, इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं, इक्विलिब्रियम कशाला म्हणतो आपण, तर इक्विलिब्रियम म्हणजे समतोल. मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर बॅलन्स ज्याला म्हणतो, इंग्लिशमध्ये समतोल ज्याला म्हणतो आपण, त्यालाच केमिस्ट्रीमधला शब्द आहे इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही तराजू पकडता आणि ते तराजू दोन्ही सारख्या उंचीवर जेव्हा असतात,
हे वेट लावलेले जेव्हा सारख्या उंचीवर असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, बॅलन्स असं म्हणतो. त्या बॅलन्सलाच केमिकल भाषेत किंवा रिॲक्शनच्या भाषेमध्ये इक्विलिब्रियम असं म्हणायचं. हा बॅलन्स कमी जास्त जेव्हा होतो त्यावेळेस इक्विलिब्रियम एका साईडला झुकलं, शिफ्ट झालं असं म्हटलं जातं. आता हा तराजू वर गेलाय, हा तराजू खाली आलाय, म्हणजे इक्विलिब्रियम कुठल्या साईडला आले, या साईडला शिफ्ट झालं, म्हणजे बॅलन्स इकडल्या साईडला झुकला, शिफ्ट झाला. तसंच दुसरी गोष्ट, इकडंच या साईडला गेला बॅलन्स, तर त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम त्या साईडला शिफ्ट झालं. आपल्या रिॲक्शनचे पण दोन साईड्स आहेत किंवा दोन पार्ट्स आहेत. एक पार्ट आहे रिॲक्टंट आणि दुसरा पार्ट आहे किंवा दुसरी साईड आहे प्रॉडक्टची साईड. सो दोन्हीपैकी एका साईडला इक्विलिब्रियम जेव्हा शिफ्ट होतं त्यावेळेला रिॲक्शन एकतर फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाते किंवा रिव्हर्सिबल डायरेक्शनमध्ये जाते. मग आता ह्या इक्विलिब्रियमच्या बाबतीत ली चॅटलियर प्रिन्सिपलचं म्हणणं काय आहे, तर ली चॅटलियर प्रिन्सिपल असं म्हणतं की एक्सटर्नल कंडिशन्स चेंज केल्यामुळे जर इक्विलिब्रियमवरती परिणाम होत असेल तर इक्विलिब्रियम स्वतः ड्राईव्ह करतं कुठे, की ती रिॲक्शन परत इक्विलिब्रियमला आणण्यासाठी स्वतःचा फोर्स तो अप्लाय करतो आणि त्याच्यानुसार इक्विलिब्रियम परत शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतं. थोडक्यात काय, तर परत जो बॅलन्स आहे, बॅलन्स या शब्दात अर्थ काय, रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं कन्व्हर्जन, यातलं जे समतोल आहे की बाबा असं होत नाही की 10 सेकंदात एकच मॉलिक्यूल रिॲक्ट झाला आणि पुढच्या 10 सेकंदात 100 मॉलिक्यूल रिॲक्ट झाले, असं होत नाही. इक्विलिब्रियम काय करतं की दोन्ही साईडचा जो रेट आहे, कन्व्हर्जनचा रेट आहे, की रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होत असतं. कुठल्याही रिॲक्शनमध्ये असं सडन होत नाही की असं झालं आणि तसं झालं, त्याला इक्विलिब्रियम रिॲक्शन असं म्हणत नाहीत. जनरली स्लो रिॲक्शन्स ज्या असतात किंवा रिव्हर्सिबल रिॲक्शन्स ज्या असतात त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम हा शब्द येतो. आलं का लक्षात. इरिव्हर्सिबल रिॲक्शन्स ज्या असतात त्याच्यात जनरली इक्विलिब्रियम आपण बघत नाही. फास्ट रिॲक्शन्स जिथे होतात जसं की HCl NaOH अगदी फास्ट रिॲक्शन होते, तिथे इक्विलिब्रियमचा काही प्रश्न येत नाही. पण ज्या ठिकाणी रिव्हर्सिबल प्रोसेसेस असतात, स्लो स्टेप्स असतात, स्लो रिॲक्शन्स असतात, त्या ठिकाणी मात्र इक्विलिब्रियमचा प्रश्न येतो. आणि हे इक्विलिब्रियम ली चॅटलियर प्रिन्सिपल काय सांगतंय की एक्सटर्नल कंडिशन्स जर तुम्ही चेंज केले, जसं इथं टेम्परेचर आपण व्हॅरी केले किंवा प्रेशर व्हॅरी केले, कुठल्याही एक्सटर्नल कंडिशन्स जेव्हा आपण व्हॅरी करतो तर त्या एक्सटर्नल कंडिशनसोबत मॅच करण्याचा इक्विलिब्रियम प्रयत्न करतो. जशी जशी एक्सटर्नल कंडिशन बदलत जाईल तसतसं इक्विलिब्रियम स्वतःला त्या कंडिशनला मॅच करण्याचा प्रयत्न करतो आणि तेच हे ली चॅटलियर प्रिन्सिपल सांगतं. मग ह्या प्रिन्सिपलनुसार या ठिकाणी काय झालं आहे, आपण सुरुवातीची जी रेंज बघितली टेम्परेचरची 670 केल्विनपर्यंतची, तर त्या 670 केल्विनपर्यंतच्या टेम्परेचरच्या रेंजमध्ये काय होतं, तर पर्सेंट कन्व्हर्जन रेट 100% आहे, पण इक्विलिब्रियम राईट साईडला शिफ्ट होत नाही. आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय, तर SO2चं कन्व्हर्जन कशात व्हायला पाहिजे, SO3मध्ये व्हायला पाहिजे. थोडक्यात काय, तर इक्विलिब्रियम त्या साईडला झुकलं पाहिजे, शिफ्ट व्हायला पाहिजे. पण टेम्परेचर कंडिशनमुळे काय होऊ शकतं की ते कधी इकडे झुकेल, रिव्हर्सिबल डायरेक्शनमध्ये येऊ शकतं किंवा कधी तिकडे जास्त होऊ शकतं. सो इक्विलिब्रियम स्वतःला ॲडजस्ट करतो आणि टेम्परेचरनुसार हा कन्व्हर्जन रेट मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. पण 670 केल्विनला हे पॉसिबल होत नाही, कारण 670 केल्विनला हे दोन रिॲक्टंट मॉलिक्यूल कोलाइड होऊन ते कंबाईन होऊन त्याचं ऑक्सिडेशन होऊन कन्व्हर्जन SO3 मध्ये होण्याची जी प्रोसेस आहे ती रिव्हर्सिबल पण असते. कन्व्हर्ट होतो पण तो रिव्हर्सिबल पण असते प्रोसेस, त्याच्यामुळे तो रिकन्व्हर्ट SO2 आणि O2 मध्ये पण होतो. सो जसं आपण टेम्परेचर वाढवत नेऊ तसं रिॲक्शन आपल्याला पुढे सरकलेली किंवा इक्विलिब्रियम शिफ्ट झालेलं बघायला मिळतं. मग हे कुठपर्यंत शिफ्ट होतं, तर असं म्हटलं जातं की 850 केल्विन किंवा 853 म्हणू आपण, तर पुस्तकातलीच व्हॅल्यू घ्यायची झाली तर 853 केल्विन या टेम्परेचरला हे जे इक्विलिब्रियम आहे ते बेस्ट असतं, म्हणजे त्याच्या बॅलन्स स्टेटमध्ये असतं. इक्विलिब्रियम रिव्हर्सिबलमध्ये कन्व्हर्ट होण्याचा चान्स या 853 केल्विनला कमी होतो आणि ऑलमोस्ट 0 होतो. अर्थात कन्व्हर्जन रेट त्या 600पेक्षा कमी आहे. इथे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर 800, 850, 853 केल्विन आपण जी काही व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे ही, या 853 व्हॅल्यू केल्विन टेम्परेचरच्या व्हॅल्यूला कन्व्हर्जन रेट थोडासा 100पेक्षा कमी आहे. से मे बी 98% असेल किंवा 97% असेल, थोडाफार कमी व्हॅरी होऊ शकतो. पण हा कन्व्हर्जन रेट जरी व्हॅरी होत असेल तरीसुद्धा हे इक्विलिब्रियम स्टेबल राहतं. SO2चं कन्व्हर्जन SO3 मध्ये कॉन्स्टंटली होत राहतं. स्टेप बाय स्टेप हळूहळू एक मॉलिक्यूल SO2चा SO3 मध्ये कन्व्हर्ट होणं चालू राहतं. रिव्हर्सिबल रिॲक्शनचा जो रेट आहे तो या टेम्परेचरला काय होतो, कमी होतो. मग आपण डायरेक्ट हे टेम्परेचर नेलं तर काय होईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हे 853 केल्विनपर्यंत टेम्परेचर जे जातं दॅट्स इज ओके,
मग याचा अर्थ असा होतो का की टेम्परेचर राईज करत गेलं तर हा इक्विलिब्रियम जास्ती शिफ्ट होईल? असं होत नाही. तुम्ही जसं जसं 850च्या पुढे टेम्परेचर घेऊन जाल, 900, 1100, 1000, 1100, 1200, तर मग मात्र कन्व्हर्जनचा रेट परत एकदा, म्हणजे थोडक्यात इक्विलिब्रियम परत डिस्टर्ब होतं आणि परत कन्व्हर्जनचा रेट काय होऊ शकतो? डिक्रीज होऊ शकतो. ठीक आहे. सो ली चॅटलियर प्रिन्सिपल याला अप्लाय केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इक्विलिब्रियम हॅज इट्स पोझिशन व्हेरी करेक्ट ॲट 853 केल्विन. या टेम्परेचरला कन्व्हर्जनचा रेट थोडासा जरी कमी असला, 100%पेक्षा थोडासा कमी असला, 97, 96, 95%, तरीसुद्धा ह्या कंडिशनला इक्विलिब्रियम जे ते स्टेबल राहतं. आणि स्टेबल इक्विलिब्रियम राहत असल्यामुळे या टेम्परेचरला याला म्हटलं जातं ऑप्टिमम टेम्परेचर. OPTIMUM. ऑप्टिमम या शब्दाचा अर्थ असतो जे पाहिजे तितकं, जितकं पाहिजे तितकं, एक्सेस नाही, कमी पण नाही, त्याला म्हटलं जातं ऑप्टिमम टेम्परेचर. किती आहे इथं ऑप्टिमम टेम्परेचर? 853 केल्विन. 850च्या आसपास केल्विनच्या बाबतीत ते टेम्परेचर आहे. म्हणजे 800च्या खाली पण नको आणि 800पेक्षा 900 वगैरे असं पण नको, जास्ती पण नको. सो 853 केल्विन हे ऑप्टिमम टेम्परेचर समजलं जातं. मग आता डायरेक्ट इथपर्यंत हीट करायचं का? टेम्परेचर जे बॉयलरचं आहे, जे काय कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये आपण हीटिंग वापरणार आहे, ते टेम्परेचर 853 केल्विनपर्यंत डायरेक्ट वाढवायची गरज आहे का? तर नाही आहे. ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला इथे बघायची आहे, एक्झोथर्मिक. आपण होमोजिनियस रिॲक्टंटबद्दल बोललो, रिव्हर्सिबल प्रोसेस इक्विलिब्रियमबद्दल बोललो. आता आपण थर्ड पॉईंट बघू, एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शनचं इथं ॲडव्हान्टेज काय आहे? तर आपल्याला जे टेम्परेचर आहे ते 853 केल्विन हे ऑप्टिमम टेम्परेचर अटेंड करायचं आहे, पण ते हळूहळू आपण काय टेम्परेचर लावली, भट्टी लावली आणि सुरू झालं असं होतं का? असं होत नाही. टेम्परेचर स्लोली ग्रॅज्युअली हळूहळू वाढत असतं. पण 853 केल्विन हे टेम्परेचर अटेंड करत असताना आपल्याला हीटिंग कुठपर्यंत द्यायची? तर फक्त 750 केल्विन इतकंच टेम्परेचर आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. किती? 750 केल्विन, 750 केल्विन एवढं टेम्परेचर आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. मग त्याच्यापुढे हे 853 पर्यंत कसं जाईल? ऑब्व्हियस आहे. आपण ज्या 3 रिॲक्शन्स बघितल्या, इवन ही जी रिॲक्शन आपण जी स्टडी करतोय आत्ता, जी डिटेलमध्ये डिस्कस करतोय, त्याच्यामध्ये हीट ऑफ रिॲक्शन कशी आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू आहे त्याची. 189 किलो जूल एवढी हीट काय होते? बाहेर पडते. एक्झोथर्मिक रिॲक्शन होते. आणि होमोजिनियस रिॲक्शनमध्ये जेव्हा एक्झोथर्मिक रिॲक्शन असते, हीट बाहेर टाकली जाते, तेव्हा तीच हीट परत रिॲक्शनसाठी यूज केली जाते, रियूज होऊ शकते, वापरली जाऊ शकते. मग ऑटोमॅटिकली या हीटमधनं बाहेर पडणारी जी हीट आहे, एवढी 189 किलो जूल एवढी जी हीट बाहेर पडते, ती हीट याच्यात या टेम्परेचरमध्ये मिक्स होते, मिसळते आणि टेम्परेचर ऑटोमॅटिकली 853 केल्विनला मेंटेन होऊ शकतं. 100 केल्विन टेम्परेचर इन्क्रीज करण्याची कॅपॅसिटी या बाहेर पडणाऱ्या एवढ्या हीटमध्ये असते. सो ती हीट ऑटोमॅटिकली हे 853 केल्विन जे इक्विलिब्रियम टेम्परेचर आहे, ऑप्टिमम टेम्परेचर आहे, ते मेंटेन करते. त्याच्यामुळे आपल्याला पुढे हीट करण्याची गरज नाही. सुरुवातीला आपण 600, 700, 750 पर्यंत टेम्परेचर नेतो. ते टेम्परेचर एकदा अटेंड केलं की हळूहळू इक्विलिब्रियम यायला सुरुवात होते, बॅलन्स व्हायला सुरू होते रिॲक्शन. आणि बॅलन्स होत असताना याचं कन्व्हर्जन स्टेप बाय स्टेप SO3 मध्ये जेव्हा होतं, एक एक मॉलिक्यूल SO3 मध्ये कन्व्हर्ट व्हायला सुरू होतो SO2चा, त्यावेळेला 189 किलो जूल एवढी हीट प्रत्येक पर मोल बाहेर टाकली जाते. आणि ती जी हीट बाहेर टाकली जाते तीच परत इथे मिक्स होऊन ही रिॲक्शनचं जे ऑप्टिमम टेम्परेचर आहे ती मेंटेन करते. हे या रिॲक्शनचं प्रिन्सिपल आहे किंवा या प्रोसेसचं, हे टोटल जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा हा सगळ्यात महत्त्वाचा, ज्याला आपण रिॲक्शन किंवा एखाद्या गोष्टीचं सार म्हणतो, गाभा म्हणतो, तर ते रिॲक्शनचं सार हे आहे की ज्याला ज्याच्या भोवती ही सगळी प्रोसेस डिझाईन केलेली आहे, मेंटेन केलेली. कॉन्टॅक्ट प्रोसेसमधलं हे प्रिन्सिपल आहे. आपण सुरुवातीला या रिॲक्शन्स 3 रिॲक्शन्स बघितल्या, ज्याच्यामध्ये एक हेट्रोजिनियस होती, 2 होमोजिनियस होत्या. त्यातली मधली जी रिॲक्शन होती, जी रिव्हर्सिबल रिॲक्शन होती, ती आपण जास्त कन्सिडर करून डिस्कस केली, जास्ती व्यवस्थित पद्धतीनं डिस्कस केली, ती जास्ती डिटेलमध्ये डिस्कस केली आपण. त्याचं कारण असं की ही एकच प्रोसेस जी आहे ती की स्टेप आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, होमोजिनियस प्रोसेस आहे आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. आणि या रिॲक्शनवरती डिपेंड आहे, या रिॲक्शनच्या इक्विलिब्रियमवर डिपेंड आहे की रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल, प्रॉडक्ट तयार होईल किंवा नाही होणार, H2SO4 लिक्विड स्टेटमध्ये परत प्रिपेअर होईल किंवा होणार नाही. आणि हे सगळं होण्यासाठी ही
सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे किंवा ही की स्टेप आहे. ओके, कन्व्हर्जन ऑफ SO2 इंटू SO3. म्हणून ही रिॲक्शन अत्यंत महत्त्वाची आहे. या व्हिडिओमध्ये मला वाटतं आपण प्रिन्सिपल पुरतंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये कुठले कॅटलिस्ट, कॉन्टॅक्ट प्रोसेस जी तयार आहे H2SO4साठी तयार करण्यासाठी, त्याच्यामध्ये आपण कुठले कॅटलिस्ट वापरणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि केम लर्निंगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.